माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची निकाल आता जवळपास हाती आलेत. मात्र हे चित्र जर पाहायला गेलं तर सगळं वेगळं चित्र आहे. राज्याच्या राजकारणामध्ये ज्यावेळेस निकाल हाती येतात त्यावेळेस अ, घोषणाबाजी जे आहेत ते समोरच्या अपोजिटवाल्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं दिल्या जातात. मात्र तिन्ही पॅनलचे उमेदवार सभासद जे आहेत ते एकाच ठिकाणी बसलेत आणि चहाचा या ठिकाणी आस्वाद सोबत घेऊन ते चहाचा आस्वाद घेणार आहेत. बापू, हे पहिल्यांदाच असं चित्र निकाल हाती येत आहेत आणि आरोप प्रत्यारोप पण झाले. मात्र पूर्ण निकाल येण्या अगोदरच तिन्ही पॅनलचे तुम्ही सदस्य सभासद एकत्रीकरण. आमचा नेहमीचा प्रघात आहे. प्रघात म्हणण्यापेक्षा अंगवळणी ही पद्धत अंगवळणी आहे. जे आवश्यक आहे त्या बाबी दुरुस्त करायच्या, एकमेकाला समजून घ्यायचं आणि आपण समाजामध्ये काहीतरी चांगलं काम करायला जातो आहे तर आपण आधी काय सुधारलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे याचा निश्चितपणे विचार ठेवला पाहिजे. कारण प्रत्येकाच्या विचाराला आपण त्याला प्रत्येकाच्या वैचारिक विचाराचा आपण दखल घेतली पाहिजे प्रत्येक विचाराची आणि त्यातून चांगले विचार येतात. सामाजिक काम आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. अजितदादा पवार गटाचे काही सभासद मंडळी असतील ते म्हणणार नाहीत की एकदम सोबत सोबत आम्ही विरोधामध्ये प्रचार केला आणि तुम्ही सगळे सोबत बसून चहा वगैरे घेतात, बैठका करतात? तसं काही नसतं, त्यांनाही माहीत असतं. आणि आता ते सगळे विरोधी लोक सगळे एकत्र बसतात, उठतात, मिटिंग घेतात, सभा करतात, पुन्हा वेगळे गट पडतात, पुन्हा एकत्र येतात. हे चालणारच आहे काय करतात. परंतु आपलं म्हणून साफ पाहिजे आणि चांगल्या विचाराने एकत्र आलं पाहिजे आणि ते राबवलं पाहिजे. ठाकरे गटाचे नेते म्हणून ते देखील आहेत, काय उमेदवार म्हणून होतात. मात्र आता दोन्ही गटाचे जे आहेत ते सगळे मंडळी एकत्रीकरण बसलं. प्रथमतः असं आहे की आम्ही बळीराजा सहकार बचाव जो पॅनल आहे त्याला आम्ही शिवसेनेने पाठिंबा दिला होता आणि समोर नीलकंठेश्वर पॅनलचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे केशवबापू. आम्ही हे कसं बारामतीची ना महाराष्ट्राची संस्कृती आहे, राजकीय संस्कृती ती जपली पाहिजे. या ज्येष्ठांनी जे आत्तापर्यंत सांभाळले ते तर आम्हाला पुढं घेऊन जायचं आहे. अगदी बाळासाहेब ठाकरे आणि पवारसाहेबांचे यांच्या एकमेकावर अगदी टोकाच्या टीका व्हायच्या, परंतु बाळासाहेबांचं एक वाक्य असायचं की आमचे मतभेद आहेत, मनभेद नाहीत. त्याप्रमाणे असे राजकारण आहे महाराष्ट्राचं, ते टिकवलं पाहिजे, त्याप्रमाणे वागलं पाहिजे. ठीक आहे, आता आज निवडणूक झाली, निकाल लागला आहे, जे काय आहे ते मान्य करून आता इथून पुढं नव्याने वाटचाल करायची. तर आता तिथून आमची राजकीय कटुता संपली. आता जे उद्यापासून सुरू होणार ते एकमेकांबरोबर प्रेमाने मार्गदर्शक म्हणूनच आहेत आमचे, त्यांच्याबरोबर आमचे तेच संबंध राहणार आहेत. तर ते जपलं पाहिजे, तर ते आम्ही जपतोय त्याप्रमाणे. तुम्हाला काय वाटतं हे सगळे एकत्रीकरण बसलायत, बाकी पुढं उद्याचा जो दिवस आहे जेणेकरून काही अपयश यश आलेलं आहे, मात्र पुढल्या काही दिवसामध्ये क्रॉसली वगैरे एकमेकाचं मतभेद असेच राहणार? नाही, तशी बारामतीची परंपरा नाही आहे. इथं एकदानी इलेक्शन होऊन गेल्यावर आणि निवडून एखादा उमेदवार गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मैत्रीचं नातं जपूनच पुढचा प्रवास केला जातो. ही बारामतीची परंपरा आहे. मग यामध्ये लोकसभा असोत किंवा विधानसभा असोत किंवा ह्या सहकारमधल्या निवडणुका, हे समीकरण असंच चालतं, सगळे एकत्रीकरणच येतात? हां, आम्ही या ठिकाणी आमची ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्या त्या पद्धतीचे आम्हाला शिकवणच आहे. संस्थेमध्ये कारखान्यामध्ये काम करत असताना राजकारणाचे जोडे बाहेर ठेवूनच आम्ही त्या ठिकाणी संस्थे हिताचं काम करत असतो. विधानसभेला असेल, लोकसभेला असेल, वेगवेगळ्या पक्षामधील माणसं जरी एकमेकाच्या विरोधात असली, निवडणुका झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळे एकत्र बसायचे. ही परंपरा आता सांगितल्याप्रमाणे बारामतीमध्ये हे सर्वत्र ही परंपरा आहे. ग्रामपंचायत निवडणूक असो किंवा विधानसभा असो, लोकसभा असो किंवा ही सहकारी संस्थे मोठ्या निवडणूक असतात, याच्यामध्ये विरोधक नुसता त्या तात्विक विरोध असतो आणि नंतर ते निवडणुका झाल्यानंतर सगळे एकत्र बसून संस्थेच्या दृष्टीने हिताचा काय निर्णय असेल त्याच्या बाजूने काम करत असतात. विरोधासाठी विरोध करण्याची परंपरा बारामतीमध्ये नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सभासद आहेत, हे सगळ्यांनाच मान्य असतं का? आता परिस्थिती अशी आहे, देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब आणि राज्याचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांची शिकवणच अशी आहे की आत्ता जरी 4 पॅनल पडले असले आणि अख्खा पॅनल नीलकंठेश्वर निवडून आलेला असला तरी आता
केशवराव बापू जगताप यांनी सांगितल्याप्रमाणे आमचं सगळ्यांचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं खेळीमेळीचं वातावरण आहे आणि सगळीच आता निकाल लागल्यानंतर एकामेकाच्या गळ्यात गळं घालून पुढच्या आपापल्या कामाला सगळी लागणार. हे सगळी एकामेका आनंदाने त्याचा स्वीकार करणार. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर पूर्णतः निकाल देखील हाती आला नाही. मात्र हे तिन्ही पॅनलचे सभासद मंडळी उमेदवार मंडळी जे आहेत ते एकाच ठिकाणी बसलेले आहेत आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र या काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. तर आणखीन काही अपडेट्स या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निकालादरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य जुंबडिया, बारामती.